पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिलेला आहे। दहशतवादी हल्ल्यात मृत व्यक्तींना न्याय मिळवून देण्यास आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही। तसंच आम्ही प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा इशारा मोदींनी दिला आहे। भारत पाकिस्तान पोस्टल सेवा बंद करण्यात आली आहे। भारताकडून पाकिस्तानची पोस्टल सेवा बंद करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ही आणखी एक मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानी जहाजांना भारतीय सागरी हद्दीत यायला मनाई करण्यात आली आहे। पाकिस्तानी बंदरात भारतीय जहाजांनाही मनाई करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी सज्ज झाला आणि या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या भद्रावतीच्या चांदा आयुध निर्माणीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। तसंच सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले। माजलगावमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती। दरम्यान आज बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची मंत्री पंकजा मुंडेंनी भेट घेतली आहे। तसंच आगे कुटुंबियांची जबाबदारी मी घेतली आहे। त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं मुंडेंनी म्हटलं। मुंबईत एल्फिस्टन पूल प्रकल्प बाधितांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। तरी यावेळी प्रकल्प बाधितांनी राज ठाकरेंपुढे आपल्या व्यथा मांडल्यात। घरं तोडायला येतील त्यांना सांगा माझ्याशी बोलून घ्या असं सांगा राज ठाकरेंनी यावेळी म्हटलंय। राज ठाकरेंनी MMRDAला तंबी दिली आहे। भरत गोगावलेंनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया दिली। राऊत हे सकाळचा भोंगा असून ते त्यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाही असं त्यांनी म्हटलंय। राऊतांचा जय महाराष्ट्र होत आलाय। आमचा पक्ष हा एकनाथ शिंदे चालवतात तर अजित पवारांचं ते स्वतः आणि भाजप हा पक्ष मोदी आणि अमित शहा चालवतात असं त्यांनी म्हटलंय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी 11 मेला निवड होणार आहे। सभापती पदासाठी माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे या तिघांच्या नावाची चर्चा आहे। तर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे सभापती आणि उपसभापती निवडण्याची जबाबदारी असणार आहे। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर जळगावमध्ये भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय। कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। देशाचा 5व्या राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणनेला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे। केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वित्तीय सहाय्याने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केली जाणारी ही जनगणना यंदा मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार आहे आणि या आधुनिक पद्धतीमुळे माहिती संकलन अधिक वेगात होईल, पारदर्शक होईल। आनंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा सुरू झालाय। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ झालाय। या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आठवडाभर कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम होतील। यानिमित्त हजारो वारकरी आतापासूनच आळंदीत दाखल होऊ लागलेत। 10 मेला सोहळ्याची सांगता होईल। साताऱ्यातील कराडमध्ये जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला यासाठीच वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करण्याचं आवाहन केलंय। तसंच जनगणनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर चर्चा करणं गरजेचं असल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय। गडचिरोलीत केंद्र सरकारच्या जातनिहाय निर्णयाचं भाजपकडून स्वागत करण्यात आलंय। भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी इंदिरा गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी केली आहे। तर तसंच या निर्णयामुळे अनेक दुर्लक्षित समाजातील अडचणी दूर होणार असल्याची भावना व्यक्त केली। कल्याणच्या ग्रामीण भागात महापारेषण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं। 13 गावात महापारेषण कंपनीचं विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र या कामासाठी कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले। या कामाबाबत शेतकऱ्यांना कोणताही मोबदलाही दिला जात नाहीये असा आरोप शेतकरी करतात। दरम्यान प्रथम दाम द्या मग काम करा अशी मागणी त्यांनी दिली। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। तर दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या। मात्र मोठ्या व्यापारी आणि सुवर्ण व्यावसायिकांनी आपली दुकानं चालू ठेवल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। जालन्यात जायकवाडीच्या पाण्यासाठी JCBनं कॅनॉलचं गेट तोडलंय। धरणात मुबलक पाणीसाठा असूनही गोदाकाठच्या गावांना अधिकारी पाणी सोडत नसल्यानं JCBनं कॅनॉलचं गेट तोडलंय। गुळज आणि तळणेवाडी कॅनॉलचे दरवाजे JCBनं उघडलेत आणि शेतकऱ्यांचं अडवलेलं पाणी खुलं केलंय। कोल्हापुरातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले। प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यातील 1029 ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाले। मात्र या काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील सर्व कामकाज ठप्प झाले। लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे।
वर्ध्याच्या हिंगणघाट आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्यात। बस लोकार्पण आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले। तसंच बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आमदार कुणावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सोलापुरात बौद्ध साहित्य मंडळातर्फे बौद्ध साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आले। श्रीलंकेतील बौद्ध धर्मगुरू यश थेरो यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आले। बौद्ध महासंघाचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर हे देखील उपस्थित होते। दरम्यान गया येथील बौद्ध विहाराचा ताबा द्यावा तसंच डॉक्टर आंबेडकर विचारधारा केंद्र सुरू करण्याची मागणी केली। चंद्रपूर मनपाची मान्सून पूर्व नालेसफाई जोरात सुरू आहे। अतिरिक्त पथकं आणि यंत्रसामुग्री लावून गाळ काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। तर शहरातील 3 झोन अंतर्गत येणाऱ्या नालेसफाईचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले। राज्यात शासकीय सुधारणा अभियान राबवण्यात आले। या अभियानात वाशिम जिल्हा परिषदेचा विभागात प्रथम आणि राज्यात 4था क्रमांक आलाय। शासकीय कार्यालयांची शिस्त, नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा या कामांमुळे वाशिम जिल्हा परिषदेने उल्लेखनीय यश मिळवलंय। चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व नालेसफाई सध्या जोरात सुरू आहे। अतिरिक्त पथकं आणि यंत्रसामुग्री लावून गाळ काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। शहरातील 3 झोन अंतर्गत येणाऱ्या नालेसफाईचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय। अनेक वर्षापासून रखडलेल्या घणसोली ऐरोली खाडीपुलाच्या कामाला महापालिकेनं गती दिली आहे। या कामासाठी 50% खर्च सिडकोच्या माध्यमातून केला जाणार आहे। या खाडीपुलामुळे ठाणे बेलापूर रोडवरील वाहतूक कोंडी टळणार आहे। संभाजीनगर शहरातील रस्त्याच्या विकासासाठी महापालिकेने 40 कोटींचा प्रस्ताव तयार केलाय। शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार या बाबी लक्षात घेत रस्ते विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। यासाठी शहरातील 9 रस्ते बांधण्याची गरज असल्यानं शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय। पुण्यातील कात्रजमध्ये ओल्या कचऱ्यापासून गार्डन बनवण्यात आलेलं आहे। फुलांची झाडं, फळांची झाडं आणि पालेभाज्या, वेली अशा आकर्षक पद्धतीने ही बाग फुलवली आहे। ओला कचरा यातून हा नवनिर्मितीचा आविष्कार करण्यात आलाय। मध्य रेल्वेवर उद्या कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही। तर नीट परीक्षेमुळे मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे। नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला। नाशिकच्या अंबड MIDC मध्ये ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली। अचानक आग लागल्यानं लोकांची तारंबळ उडाली। तर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। आगीचं कारण कळू शकलेलं नाही। यवतमाळमध्ये रेती चोरीवरून विभागीय आयुक्तांनी महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरले। तसंच वाळू चोरी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्याचबरोबर तहसीलदारांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले। यवतमाळच्या पुसदमध्ये एका युवकाकडून देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। या प्रकरणी अक्षय ससाने याला धनकेश्वर परिसरातून अटक केली। यवतमाळमध्ये मुख्याध्यापकाला मारहाण केल्याप्रकरणी 11 ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्याध्यापक विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मारहाण करून दुचाकी पेटवली। या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। नवी मुंबईत पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी 150 संशयित इसमांना अटक करण्यात आली। तसंच 4 किलो गांजा आणि धारदार हत्यारं जप्त करण्यात आली। कल्याणमध्ये MD ड्रग्ज बाळगणाऱ्या एका तरुणीला अटक करण्यात आली। तिच्याकडून 58 ग्रॅम वजनाचे 1,16,000 रुपये किमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आले। कल्याणच्या दुर्गाडी चौकात लावण्यात आलेल्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोणतीही जीवितहानी होण्याची KDMC वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला। भंडाऱ्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर दुचाकीचा भीषण अपघात झालाय। ट्रकला ओव्हरटेक करताना या दुचाकीचा अपघात झालाय। या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। पिंपरीमध्ये भरत गोगावलेंनी नद्यांच्या समस्येवरून प्रतिक्रिया दिली। नद्यांच्या काठी लोकसंख्या वाढल्यामुळे सांडपाणी थेट नदीत सोडलं जातंय। यावर ठोस निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय। नद्या स्वच्छ करणं कठीण आहे असं वाटत नाही। सर्वांनी बसून यावर उपाययोजना करू तरच सर्व नद्या स्वच्छ होतील असं देखील त्यांनी राजकारण आहे खेळामध्ये आणि राजकारण। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव साजरा केला जात असतानाच इंद्रायणी नदीचं पात्र मात्र पुन्हा एकदा फेसाळलेलं पाहायला मिळतंय। जन्मोत्सवासाठी हजारो भाविक आळंदीत दाखल होत असताना पवित्र इंद्रायणी मात्र फेसाळ्यानं भाविकांच्या जीवाशी खेळ होतोय। वर्ध्याच्या कारंजा इथं भीषण पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत। काही भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। ग्रामपंचायतीकडून केवळ 2 टँकरनं शहरात पाणी पुरवठा केला जात असल्यानं अनेक नागरिकांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागते। त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतो। भंडाराच्या लाखणी शहरातील बस स्थानकावर CCTV बसवण्याची मागणी केली जाते। या स्थानकाचं नूतनीकरण करण्यात आलंय। मात्र या ठिकाणी CCTV बसवले नाहीयेत, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने CCTVची मागणी केली जाते।
कांजूर डम्पिंग ग्राउंड प्रकरणी हायकोर्टानं मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला मोठा झटका दिलेला आहे। डम्पिंग ग्राउंडची 119.91 हेक्टर जमीन सुरक्षित वन्य जमीन असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। मुंबई महापालिकेला 3 महिन्यात संबंधित जमीन पूर्ववत करण्याचे निर्देश कोर्टानं दिले। पुण्यातील सिंहगड रोडवरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, मात्र हा पूल खुला होताच या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली। त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली। वर्ध्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। अचानक पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। तसंच वादळामुळे ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडाले, तर काही ठिकाणी वीज खंडित झाली। मात्र दुपारच्या कडक उन्हात अचानक पाऊस झाल्यानं पुन्हा उष्णतेत वाढ झाली।